महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क में आप सभी का स्वागत। इस वक्त हम परतूर शहर की बस स्टैंड पर है और यहाँ पर आज गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की तरफ से और राष्ट्रीय परिवहन महामंडल की तरफ से यहाँ पर एक बस स्टैंड पर इन्वेस्टिगेशन स्वच्छता सर्वे इन्वेस्टिगेशन की यहाँ पर टीम आई है। चलिए उनसे हम बात करते हैं कि यहाँ पर जो इन्वेस्टिगेशन इंक्वायरी उन्होंने की, तो यहाँ पर जो यात्रियों को मूलभूत सुविधाएँ मिलनी चाहिए और दूसरी भी सुविधाएँ मिलनी चाहिए, यहाँ का मामला कैसा है। नमस्कार, मी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, राज्य परिवहन जळगाव विभाग तसेच समिती सदस्य म्हणून विभागीय स्थापत्य अभियंता निलेश पाटील आणि स्थानिक पत्रकार आणि प्रवासी मित्र यांच्या समेत आज परतूर आगारास हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानानिमित्ताने परतूर आगारास भेट दिली, बस स्टँडची पाहणी केली। त्याच पद्धतीने या ठिकाणी आम्हाला विशेष करून त्यांनी बागबगीचा केलेला होता। लोकसहभागातून त्यांनी त्या ठिकाणी सुंदर उद्यान फुलवलेलं आहे। पाण्याच्या टाकीची व्यवस्था त्यांनी स्थानिक समाजसेवी संस्था यांच्या माध्यमातून करून घेतली होती। हिरकणी कक्ष या ठिकाणी अवेलेबल होता। त्याच पद्धतीने प्रवाशांच्या ज्या बेसिक सोयीसुविधा आहेत, सुलभ शौचालय असतील, पाण्याची पिण्याची व्यवस्था असेल, त्याच पद्धतीने तिथे डस्टबिन असतील, लाईट असतील, फॅन असतील आणि प्रवाशांना माहितीयुक्त जे फलक आहेत, कुठल्या गाडी किती वाजता कुठल्या रूटला जाणार आहे, त्या निमित्ताने चौकशी कक्ष त्यांचा अद्ययावत आहे। सर्व कर्मचारी या ठिकाणी गणवेशात होते, सौजन्याने वागताना दिसले। त्याच्यामुळे एकंदरीत या आगाराचं जी टीम आहे आगार प्रमुख असतील तर त्यांच्या स्वच्छक शिपायापर्यंत सर्व इथं या ठिकाणी कर्मचारी सहयोगाने लोकसहभागाने ज्या या योजनेचा मूळ उद्देश आहे की अभियान एका वर्षापुरतं किंवा एका दिवसापुरतं न राहता हे निरंतर चालू राहिलं पाहिजे आणि त्या परिस्थितीमध्ये याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जिल्ह्याची टीम असेल मार्गदर्शन करणारे आणि आगार व्यवस्थापक आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या एकत्रित सहभागातून हे काम परतूरचे जे स्थानिक इथले त्यांचे सहयोगी असतील, समाजसेवी संघटना असतील, जागृत काही मंच असतील, रोटरी असतील, लायन्स असतील, या सर्वांच्या सहभागाने मॅडम त्यांच्या पद्धतीने समन्वय साधून हे एकत्रितपणे काम करून घेत आहेत। त्याच्यामुळे इथे भेट देताना आम्हाला निश्चितच एक चांगला या ठिकाणी वातावरण निर्मिती दिसली आणि भविष्यकाळामध्ये या स्थानकाला या योजनेमध्ये सुद्धा नावारूपाला येताना चांगल्या थीम आम्हाला तिथे आढळल्या। वृक्षारोपण असतील, झाडांच्या कुंड्या असतील किंवा एकंदरीत जे वातावरण आहे, एक बोलतं वातावरण, एक सौजन्याने सन्मानाने लोकांची सुविधा देणारं आणि एक सेवाभावी महामंडळाची जी सेवा आहे प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य जपणारं आम्हाला या ठिकाणी एकंदरीत वातावरण दिसून आलं। त्याच्यामुळे मी इथल्या परतूर आगाराची टीम असेल, इथले स्थानिक सहयोगी असतील, या सर्वांना पुढील याच्यासाठी असंच निरंतर एस टी महामंडळाला सहकार्य लाभावं आणि महामंडळाची परतूर आगाराची टीम याच्यामध्ये निश्चितच ती सदैव यशस्वी राहील, कार्यतत्पर राहील, याच्यामध्ये कुठे आम्हाला संदेह नाही आहे। मी म्हणून आवर्जून या ठिकाणी मी कालपासून जिल्ह्याभराची पाहणी करतो आहे। या अभियानाचा हा शेवटचा टप्पा आहे। आता मूल्यांकन दिल्यानंतर त्याची फायनल यादी तयार होईल। त्याच्यामुळे एक सांगन मी कालपासून बघितल्यानंतर एक फायनल टप्प्यामध्ये शेवटचा टप्पा पूर्ण करताना एकंदरीत आम्हाला समाधानकारक सर्व सोयींयुक्त असं या ठिकाणी बसस्टँड आवर्जून आढळून आलेलं आहे।